शेवटी टेस्ला भारतात आली आणि तेव्हापासून मी न्यूजपेपरमध्ये काहीतरी टेस्लाबद्दल न्यूज पाहतोय. आणि तुम्ही हे पण ऐकलं असणार की टेस्लाची जी मॉडेल वाय कार आहे ती चक्क 60 लाखाला आहे म्हणून, आणि त्यातलं 50% तरी शेअर हा इंडियन गव्हर्नमेंट टॅक्सच्या स्वरूपात घेतोय. अशा सर्व वाटाघाटी झाल्यानंतर फायनली टेस्लाने मुंबईमध्ये त्यांचं शोरूम आहे तो उघडलंय. पण यामागे नेमकं कारण काय? काही आर्टिकल्स वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की अमेरिका आणि चीनमध्ये टेस्लाचा जो सेल आहे तो कमी होतोय, आणि म्हणून इलॉन मस्कला एक पोटेन्शियल बाजारपेठ दिसली, आणि तो एक मुख्य कारण आहे की टेस्ला भारतामध्ये येण्यासाठी. कारण इलॉन मस्कला हे पण वाटतंय की भारतामध्ये लोकांचं उत्पन्न आहे ते वाढत जात आहे, आणि लोकांचे जे ॲस्पायरेशन्स आहेत किंवा लक्झरी कार्स आहेत त्याकडे थोडा आता कल आहे तो वाढत जातोय. तर मुख्यतः हा कारण आहे की टेस्लासारखी जी कंपनी आहे किंवा इलॉन मस्क आहे ते भारतामध्ये आलंय म्हणून. पण यासोबत अजून एक चॅलेंज सांगतोय की टेस्ला ही नवीन कंपनी आहे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. याआधी भारतामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरचे जसं फोर्ड आहे किंवा जनरल मोटर्स आहे किंवा फिएट आहे अशा मोठमोठे दिग्गज कंपन्या भारतामध्ये येऊन फेल झालेत. आता टेस्ला तर ही तर कम्प्लिटली नवीन आहे. इव्हन टेस्लासाठी किंवा इलॉन मस्कसाठी ऑटोमोबाईल सेक्टरच कम्प्लिटली न्यू आहे, ही कंपनीच नवीन आहे. तर विषय हा आहे की इलॉन मस्कची जी स्ट्रॅटेजी आहे भारतासाठी ती योग्य असेल की नसेल, हे खरंच इथं सस्टेन करणार आहे का, खरंच ते सक्सेस होईल की फेल होईल, चॅटबॉक्समध्ये मला ते कळवा.